पिंपरीतील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हुंड्यात दिलेल्या फॉर्च्युनर गाडीबद्दल अजितदादांनी सवाल उपस्थित केला होता। फॉर्च्युनर तुम्ही दिली की मागितली असा सवाल अजितदादांनी विचारला होता। मृत वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कसपटेंनी ही माहिती दिली आहे। दरम्यान हुंड्यात दिलेल्या ज्या फॉर्च्युनर गाडीचा उल्लेख होतोय त्या गाडीची चावी अजित पवारांच्या हस्तेच हगवणे कुटुंबाला प्रदान करण्यात आलेली होती। याबाबतचा फोटो देखील आता समोर आलाय। दादाच्या गटातले म्हणल्यानंतर मी वेगळं काय बोलणार। दादांना माझी एकच विनंती आहे की यांनी वेळी त्यांना अटक करावं। लग्नाला दादा आज लग्नाला होते, ते कमीत कमी अर्धा पाऊण तासभर लग्नाला होते। त्यांना आशीर्वाद द्यायला आले होते। दादा आशीर्वाद द्यायला त्यांना आले। ते आशीर्वाद देताना ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी ही विचारणा केली होती गाडीकडे पाहून, ही गाडी आमच्या राजेंद्र हगवणेकडे पाहून की ही गाडी यांनी मागितली का तुम्ही दिली, अशी झाला होता विषय। त्यांनी सगळेच होते खोचक शब्दात विचारला होता दादांनी। खोचक शब्द यांनी मागितली का तुम्ही दिली रे वाळांनो, असा खोचक शब्द त्यांनी विचारला। हशा झाला थोडा तिथं त्यावेळेस। दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये आता नवनवीन गोष्टी सध्या समोर येत आहेत। ज्या हुंड्याच्या मध्ये ज्या फॉर्च्युनर गाडीचा उल्लेख होतोय त्या गाडीची चावी अजित पवारांच्या हस्ते हगवणेच कुटुंबाला प्रदान करण्यात आलेली होती आणि त्याबाबतचा फोटो आता समोर आलाय। वैष्णवीच्या माहेरच्यांनी लग्नात 51 तोळे सोनं दिलं होतं। हगवणे कुटुंबाला हुंड्यात फॉर्च्युनर गाडी दिली होती, ज्याबाबतचा नुकताच फोटो देखील आपण पाहिला। 7 किलो वजनाची चांदीची ताटं आणि भांडी देखील देण्यात आलेली होती। अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठीही दिली। वैष्णवीच्या नवऱ्याला 1.5 लाखांचा मोबाईल गिफ्ट केला। माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50,000 ते 1 लाख रुपये दिले। जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी पूर्ण न केल्यानं तिचा छळ केला गेला। आणि आपण पुन्हा एकदा जो आपला मगाचा मुद्दा होता तो घेऊन नाजिमकडे जाऊया। तर नाजिम, तू या सगळ्याबाबतचा जो फोटो समोर आलेला आहे, फॉर्च्युनर गाडीची जी चावी आहे ती हगवणे कुटुंबाला अजितदादांच्या हस्ते देण्यात आली होती आणि अजित पवारांनी देखील हा एक सवाल उपस्थित केला होता याबद्दलचा। या अनुषंगाने काय नेमके अपडेट मिळत आहेत, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतोय? दीपक, खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शशांक हगवणे यांच्या हातात जी चावी सुपूर्द केलेली आहे ती हुंड्यातली चावी आहे। कसपटे कुटुंबियांनी वैष्णवीच्या या लग्नामध्ये हगवणे कुटुंबियांना ही हुंड्याची चावी जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे हा फोटो जो आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण वैष्णवी हगवणेने जी आत्महत्या केलेली आहे तिला हुंड्यासाठी खूप मोठा जात जो आहे तो राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केला जात होता। राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत आणि आता ते फरार आहेत आणि त्यांना अटक का होत नाही, तर ते अजित पवार गटाचे मधले सत्तेतले पदाधिकारी आहेत म्हणून अटक होत नाही, अशी या ठिकाणी प्रश्न जो आहे तो कसपटे कुटुंबियांकडून सुद्धा उपस्थित केला जातोय। आणि असं हे सगळी चर्चा सुरू असतानाच याच लग्नात अजित पवार जवळपास अर्धा तास होते आणि अजित पवारांनी ही फॉर्च्युनर गाडी पाहून ही हगवणे यांनी गाडी मागितली नाही ना, असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित केला होता। आणि त्या पुढे जाऊन तीच गाडीची चावी जी आहे ती कसपटे यांनी हगवणे यांना हुंड्यामध्ये दिलेली आहे आणि त्याच गाडीची चावी अजित पवार यांनी आता या ठिकाणी शशांक यांना दिल्याचं फोटो जो आहे तो या ठिकाणी व्हायरल झालेला आहे। त्यामुळं अजित पवारांचाही या हुंडा प्रथेला पाठिंबा आहे का, असा प्रश्न या निमित्तानं साहजिकच या ठिकाणी उपस्थित होतो। आधीच या ठिकाणी राजेंद्र हगवणे यांना अटक का होत नाही, त्यांना राजकीय पाठबळ आहे म्हणून ही अटक होत नाही, असा एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण हे केवळ लहान सुनेसोबतच झालेलं नाहीये, तर मोठ्या सुनेसोबत सुद्धा हगवणे कुटुंबियांनी असंच केलेलं आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये मोठ्या सुनेनं सुद्धा या कुटुंबियांवरती असाच जाच केल्याची तक्रार दाखल केली होती, परंतु त्यावेळेला सुद्धा राजेंद्र हगवणे किंवा कुटुंबियांना कोणतीही कारवाई झाली नाही आणि
त्याच्यानंतर वैष्णवीची आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हा धाकट्या सुनेचा सगळा मुद्दा समोर आलेला आहे नाजिम. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवार काही बोलतायत का, त्यासोबतच राजेंद्र हगवणेंना अटक कधी होणार हा प्रामुख्यानं मुख्य मुद्दा आहे. काय नेमकं घडतंय जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.